बाळाला आत्ताच गोठ्याकडे जाताना बघितला मी. शमदा व्यवस्थित आहे ना? अजून तरी आहे. चला, आनंद आहे, आनंद आहे. कशा आहे, ते पोरगा अजून थोडा लहान आहे. तुम्ही थोडा समजून घ्यायला पाहिजे त्याला. मी समजावून घेईन हो, पण तुमच्या आईंना कोण समजावून सांगणार? ते ऐकतात का कुणाचं? हे बाई, तुझ्या पाया पडते मी. आता दिवसभर काम करून आल्यानंतर तुम्हा दोघींच्या ऐकायच्या का मी? विषय तुम्ही काढलात, मी नाही. असू दे, असू दे. पण तुला एक गोष्ट सांगू, जशा हे पोरगा आपल्या घरामध्ये आला ना, 1 वर्ष अडकलेले 2,500 रुपये परत घरामध्ये आले. आपली गाय चारा खात नव्हती, ती चारा खायला लागली. आज दिवसभर गाय चारा खात होती, पाणी पित होती. बघ ना, भगवानचा पण कसा चमत्कार आहे ना. पण तुमच्या आईला पटतंय का हे सगळं? कधी आला चंदू? बा, आत्ताच आला मी. माझी तक्रार करून झाली का तुझ्याकडे? तशा नाही बा, तू उगाच गैरसमज करून घेते. तुला ते पटणार नाहीये, पण एक सांगते तुला, तू आणलेला जो बाळू आहे ना, मुलगा काय बरोबर नाहीये. बघा. काय? मी खोटं बोलतेय का? बाप, पण काय झालं ते तरी सांगेल का तू मला? काय सांगू? त्याला ताट दिली होती जेवणासाठी, तर त्याची चेष्टा करत होता तो. त्या छोट्या मुलाला फुटकं ताट दिलं जेवायला, कसं वाटलं असेल त्याला? खतर सोनाची ताट द्यायची का? तशा नाही बा. आतापर्यंत किती शालगाडी झाले मला सांग. शेतावरची माणसं अजून तेच आहे, पण घरामध्ये एक पण गडी माणूस टिकते नाही. बा, मी तुला सांगते, आता जर हे पोरगा घरातून निघून गेला ना, तर परत नवीन पोरगा शोधायला मी नाही जाणार. हा, हो, त्या गाई पण घेऊन जा शेतावर. मग चंदू, तू नाही, तुझ्या तोंडून तुझी बायको बोलतीये. मी या घरात असेपर्यंत माझंच ऐकावं लागेल, हे लक्षात ठेव. हे तुम्हा दोघींच्या असाच चालू राहिला ना, तो कठीण आहे बाबा. काय आज चालत नाही जायचं का? नाही. तुला बी खुई येऊ देऊ नगस. मी चंदूला शेटजींच्या वाड्यावर जाणार आहे आज. एक देऊ का? मी बाळूला बघून येणार आहे. वनात नाही धाडला त्याला. खाईल पिल काम करल, समजलं? भीमा, तुला गप बसता येत नाही भाई. तुझं तू आवर आणि जा साळ. प्रत्येकानं आपापली कामं करायची. दुखवटा नका आहे मला घरात. या शेतात चाललो आहे. न्यारी देणार आहेस का घेऊन येणार आहेस? तुम्ही जावा, मी धाडते. आणि आजपासून कारण ऐकून यायचं बाळूच. सुखानं राहावा आणि मला बी सुखानं जगू द्या. बाहेर जाताना उगा तंटा नग. मग तोंड पाडून का बसला आयसा? रडा भरल्या घरात. तुम्हाला नाही कळायचं आईचं काळी. या तुम्ही. आय, तू काळजी करू नका. येळ मिळाला की मी जाऊन येतो बाळूकडे. तुम्ही आणि इथं. हो, हे घे आणि यात मला त्या गाईचं दूध काढून दे. देतो की. बर, तुम्हाला काय म्हणू? मालकीन म्हणू का? नको रे, या घरात एकच मालकीण आहे. पाहिलायस ना त्यांना? असं आहे वय. मला एक सांग, तुझं खरं नाव काय? माझं खरं नाव, माझं पाण्यातलं नाव बाळाप्पा आहे.
पर समधी मला बाळू म्हणतात. बाळू, पण याआधी तू कधी गाईचं दूध काढलंयस का? आयानं बानं काम करूच दिलं नाही. लई लाड केलं त्यामुळे ठाव नाही. बरं राहू दे, मी त्या गंगप्पाला सांगते. नाही मी काढून देतो की. अरे पण तुला जमेल का? का नाही जमणार? मला एक सांग, तुझ्या हातून गाईनं चारा कसा काय खाल्ला? मुख्य जनावरांचं कसं असतं या, त्यांच्याशी मायेनं बोललं, त्यांच्या अंगावरनं मायेनं हात फिरवला की त्यासनी समजतं या बघा. आणि मी बी तेच केलं आणि त्यांनी चारा खाला बघा. मी तर तिचं नाव बी ठेवलं आहे बघा, कपिला. हो का? पण बाळू, तुझ्यामुळं ही गाय वाचली बघ. गाय नाही, कपिला. आव कसलं काय? हो, यांनी मला सांगितलं ना. यानी म्हणजे कोणी? अरे यांनी म्हणजे शेटजींनी. असं होय. बर, मी अशीच बोलत बसले तर चालणार नाही. पण मला एक सांग, काल रात्री तुला झोप लागली ना? नाही, घरच्यांची आठवण येत होती बघा. होईल सवय तुला. आम्ही आहोत ना, काही काळजी करू नको. काही लागलं तर आम्हाला सांग. हं, होय. कपिला, दूध देशील ना? मालकीन बाईंनी सांगितलंय, म्हणजे काम झालं पाहिजे बघ. मयप्पा, ए मयप्पा, कधी आला मयप्पा? आलो लागलीस कालच्याला. अरे म्या बी येणार होतो काल तुझ्याक, पण नाही आलो. म्हणलं लय रागावला होता तू. चालायचंच. आणि मग आता कुठं चालला? अरे आता शेतीची कामं करायला नका का? हा, राबलं नाही तर पीक येणार आहे का? खरंय खरंय. मयप्पा, बाळू कुठं दिसला नाही? तो आता दिसायचा बी नाही. म्हणजे कुठे गेला तो? सांगूनच टाकतो. चंदूलाल शेटजीकडे कामाला लावला आहे त्याला, सालगाडी म्हणून. अरे मयप्पा, एवढ्या लेकराला आणि सालगडी? वाईट झालं ते, पण नाही असं कसं काय काय म्हणलं लावलं? आता माझ्या दारात बाळूची तक्रार घेऊन तर येणार नाही. मयप्पा, हे नाही आवडलं बघ आपल्याला. चालायचंच. आता गावातली समधी सुखानं राहत्यात. अरे पर मायप्पानं बाळूला आज सकाळच्याला घराच्या बाहेर काढलं आणि दुसरीकडे कामाला लावलं आहे. काय हातपाय गळाले का काय? आय रडती आहे सकाळ धरणं. काय झालं? भरल्या घरात रडाया? हैं? काय आहे? मला काही बरं नाही वाटत आहे बघा. का काय झालं? काल सांच्याला अंधार झाल्यावर त्यो महादू भेटला होता. कोण माधू? त्यो माझ्या माहेरला आमच्या आळीत राहत होतो. बर मग? त्यो म्हणला आमच्या घरला काय बी ठीक नाही. बानं बाळूला घराच्या बाहेर धाडला आहे आणि आय लई रडतीया. अरे बाबो, म्हणजे मायाप्पाच्या अंगात अजून मी वारं हायच म्हणायचं. मला लई कसं तरी होत आहे. मी आईला भेटून येते. हा, काय कुणी कुठं जायची गरज नाही. समजा ऐकलं आहे म्या. सासूबाई, असं म्हणू नका. कालपासनं माझं चित नाही थाऱ्यावर. सारखी आईची आठवण येते. बाळा कसा बी असला तरी भाऊ आहे माझा आणि आईचा लय जीव आहे त्याच्यावर. असं ना, प्रत्येक आईचा आपल्या पोरावर जीव असतो या.
आमासनी काय त्याच? असं करू नका सासूबाई, माझा जीव लई टांगणीला लागलाय. आय तू नग रडू. आजी आमासनी जाऊ दे. वा तू तरी सांग आजीला. आय मी काय म्हणतो या, बोलला का बायकोचा नंदी बैल? तू काय तिची बाजू घ्यायची गरज नाहीये. आय ह्या बारीला तरी तिला जाऊ दे, नाहीतर रडून रडून जीवाचं बरं वाईट होईल तिच्या. एक डाव माझ्या आईला भेटू द्या. मी तुमच्या पाया पडते सासूबाई. आय आता नगलय ताणून धरूस. पुरं झालं नाटक. तुम्हासनी अपमान करून घ्यायची हौसच आलीये. जावा मग, निघा. आज शेतावरून धान्याची पोती येणार आहेत. ते आज कोठारामध्ये व्यवस्थित लावून ठेवा. कसं आहे, थंडीचा दिवस आहे ना, ते धान्य खराब व्हायला नाही पाहिजे. मी काय बोलला ध्यानामध्ये आलं ना तुमच्या? हा जा. तुम्ही निघालात का? मी गंगाप्पा बरोबर तुमचं जेवण पाठवून देते. हा चालेल. हे ते तू जेवण पाठवणार असेल ना, तो थोडा जास्त पाठवा. काय आहे, शेतावर काही लोक भेटायला येणार आहे मला. हो तुम्ही काही काळजी करू नका. मी 10 माणसांचं जेवण पाठवते. तुझ्या हेच स्वभाव मला लय आवडते बघ. तुला काय पण काम सांगितलं ना तर लगेच होऊन जाते. आयुष्यभर आईने जे केला त्याचं कौतुक कधी केला नाही. अहो तुम्ही निघताय ना, तुम्हाला उशीर होतोय ना. हा वा, मी शेतावर जाऊ काय? ते काय व्यापारी लोक मला भेटायला येणार आहे म्हणून. हो जा जा, मी कोण तुला थांबवणारी? अरे एवढासा पोराच्या हातामध्ये एवढा मोठा हंडा दिला तुम्ही लोकांनी. ए जरा ते बाळूला मदत करा. दे त्याच्याकडे दे. आत नेऊन ठेव. बाळू, तुझ्या विषयी मी लय ऐकला होता, पण लय चांगला काम करते हा तू. सगळी कामं येतात हा याला. गाईनं किती स्वच्छ आंघोळ घातली त्यांनी. मी पाहिलं ना माझ्या डोळ्यांनी. काय कौतुक चाललंय बाळूचे. जणू याच्या आधी कोणी कामच केले नाही. हा कशा आहे, ते लहान पोरगाय म्हणून त्याच्या कौतुक करते. आता मोठा माणसाचा कोण कौतुक करते काय? ते कळलं मला, पण कौतुक केला तर डोक्यावर बसेल तो. बाळू, आधी सगळं गोठा स्वच्छ करून ठेव. गोटा झाडला बी हाय, शेण बी काढले हाय, आणि सडा बी टाकला हाय, आणि गाईसनी आंघोळी बी घातली आहेत. समधी कामं झाली बघा. हसण्यासारखा काय नाही. बाळू, गोठ्यामध्ये जनावरांना पाणी भरून ठेव. गोट्यात हंड माठ भरून ठेवलं आहे चित्रपासाठी. त्यांची पाणी प्यायची वेळ झाली, त्यासनी पाणी देणार आहे. हे तू खूप चांगलं केलंस बघ बाळू. काय चांगलं केलं? हा खरा बोलताय की खोटा बोलताय कोणी बघितलं? हा ते एवढाशा पोरगा खोटा कशाला बोलेल? तुम्हासनी पटत नसल तर तुम्ही जाऊन बघायची. हो बघणारच आहे. या छोट्या मुलावर अशी शंका घेणं चांगलं आहे का? हे ते मला समजते, तिला कुठे समजते? भीमा, बाला कळलं नव्ह का तू शाळेत गेला नाहीस? तुला कावत्याला बघते. मला बी लय राग आलाय बाचा. अरे नग बरं विचार करूस. बाळूची आई आहे का घरात कोणी? तात्या बा नाही घरात, सांच्याला ये.
पर मी तुम्हाला भेटाय आलो होतो. आमच्याकडे काय काम आहे तुझं? आता तुझ्या बी जीवाला चैन पडला असेल ना वा, बाळूला घराच्या बाहेर धाडून. आता तुम्हाला तसं वाटणार, पण मला किती काळजी आहे बाळूची ते ठाव नाही तुम्हाला. हे घरात नाहीत, जा आता. अरे मी काय कुत्र आहे का काय, मला कोणी घरातच येत नाही. ऐकलं ना वा? आता तुम्ही म्हणतायसा तर जातो. बाळूच सांगाय आलो होतो मी. तात्या, बाळूचं काय सांगायचं होतं? अशी हा याच काय आहे? ये उठ पंधेरी भीमा उठ, सांगतो की. अर्जेंट पटकन. सांगाय का पंक्चर बघणार आहेस का काय? अरे सांगतोय की मी आज जे सांगणार आहे ते तुम्हाला ठावच नाही, आणि घेऊन सांगतो मी. अरे सांग की लवकर, उगा जीव खालीवर होतोय बाळूचं कानावर काय पडल म्हणून. सांगतो. बाळूला कुठं धाडला आहे? चंदूलाल शेटकडे. देव माणूस आहे तो. पर आता पर काय लईच दमान सांगतोय. अरे कसं सांगावं ते कळणार रे भीमा. मग बाहेर निघ. अरे सांगतोय की कसं आहे बाळूची आई, ते चंदूलाल शेठ जे आहे ना त्यांच्या घरी त्याची आई आहे, आणि मी माहिती काढली त्या घरात गडी टिकत नाही. 5-7 गडी बदलून झाले त्यांचे. मग काय म्हणायचं आहे तुला? आता गडी का टिकत नाही? हा, मोठं कोड आहे त्या घरात. शेठची आई आहे ना, तिचं पटतच नाही कोणाशी. म्हणजे तिला जसं पाहिजे तसं कामच नाही करीत कोणी. तर बाळू काय करतो कोणाच ठाऊक आता. म्हणजे त्रास देते का काय ती? ते ठाव नाही, पण तिथं राहणं सोपं नाही. लय अवघड आहे तिथं राहणं. ते चंदूलाल शेठचं बी काही चालत नाही त्याच्या आईचे मोर. म्हणजे जायचंच आहे की माझ्या बाळूला तिथं? आमचा बाळू पुरून उरेल बघ तू. हे बघू की. पर मी काळजीपोटी सांगाय आलो. हा मग एप्पल सांगू नका. याला वाटायचं इथे येऊन आग लावायचं काम करतो काय? हा, मला वाटलं तुम्हाला सांगावं म्हणून सांगितलं मी. हा. येतो म्या. हा, काय नशिबात हाय माझ्या बाळूच्या. म्हणजे सुखाचा घास त्याला मिळायचा नाही. आय तू बाळूची काळजी नका करू. घे पाणी घे पहिला. बा मला एक गोष्ट कळते नाही, तुला एवढा दम लागते तर कशाला धावपळ करते तू एवढी? मग समजी तयारी झाली का? हो झाली म्हणजे काय करायलाच पाहिजे. एक सांगतो जी, तुम्ही सांगाल ती समधी कामं होत्या, तर कशी झाली ते विचारू नका.